यशवंतराव चव्हाण सेंटर आयोजित व्याख्यान शोध आनंदी जीवनाचा स्वतःशी संवाद साधताना या विशेष व्याख्यानाचे आयोजन बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रियाताई सुळे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशालजी तांबे, त्याचबरोबर माजी नगरसेवक बाळाभाऊ धनकवडे यांनी केले होते। प्रसंगी भारतीय विद्यापीठ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष शंकररावजी पाटील, कार्यवाह नानासाहेब शिंदे, थायरो केअर सेंटरच्या डॉक्टर सुषमा विक्रांत पाटील, त्याचबरोबर भारतीय विद्यापीठ परिसर ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी सदस्य तसेच मोठ्या संख्येने परिसरातील ज्येष्ठ नागरिक त्याचबरोबर महिला भगिनी उपस्थित होत्या। कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष शंकररावजी पाटील यांनी केले। त्यामध्ये त्यांनी सांगितले अशा व्याख्यानांची विशेष गरज असल्याचे सांगितले। व्याख्यात्या शिल्पा जोशी यांनी मनावर येणारा ताण व दूर कसा करायचा याबद्दल विस्तृतपणे सांगितले। तसेच आपल्या हातात बरेच काही नसताना सुद्धा आपण बऱ्याच गोष्टी ताण घेत असतो, तो थोडा कमी करणे गरजेचे आहे। अनावश्यक चिंता करून आपले स्वास्थ्य व आरोग्य आपण बिघडवत असतो। वारंवार विचार करण्यामुळे देखील आपण स्वतःवरचा ताण वाढवत असतो। हे सोडून द्यायला शिकले पाहिजे आणि त्यातूनच आनंदी जीवन जगण्याची कला आपण आत्मसात करू शकतो। त्याचबरोबर आपल्यातील आपण काय आहे शोधले पाहिजे, आपण स्वतःशी संवाद साधलाच पाहिजे हे त्यांनी आवर्जून यावेळी सांगितले। तसेच नकारात्मक विचारांना बाजूला ठेवून सकारात्मक जीवन पद्धती अवलंबली पाहिजे, यामुळे वैयक्तिक स्वास्थ्य व कौटुंबिक आरोग्य सुधारते। खास करून ज्येष्ठांनी आपले स्वास्थ्य टिकवून आनंदी राहू शकतो यासाठी कुटुंब प्रणाली त्याचबरोबर नातेसंबंधामध्ये गोडवा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे। कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये बापूसाहेब शिळमकर, विराज रुपनवर तसेच यशवंतराव चव्हाण सेंटरचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सहकार्यांनी यामध्ये विशेष प्रयत्न केले। सेंटर आहे, या सेंटरची 1987 साली स्थापना झाली आहे आणि त्या सेंटरचे अध्यक्ष यशवंतराव चव्हाणच आहे, महाराष्ट्राचे शिल्पकार, ज्यांनी महाराष्ट्रात काय केलं नाही, काय सुरुवात चांगल्याच्या सुरुवात गोष्टी केल्या त्याचं अनुकरण केवळ शरद पवारांनी केलेलं आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल चालून त्यांचं जे कार्य आहे अतिशय महान कार्य शरद पवार साहेब करतात। त्यांच्याबरोबरच त्यांच्याकडून कार्यक्षम संसदपटू म्हणून त्यांनी लौकिक मिळवला। जिथं आपलं आयुष्य वाढवण्याची प्रक्रिया आहे त्याला म्हणतात प्राणायाम, आणि तुम्ही योग आणि प्राणायामाची जोड घेतली तर हा खरंच अजिबात अवघड आणि इथं आपल्याकडं योग साधक खूप आहेत आणि मला खूप आनंद होतो। हे म्हणजे हा माझा परिवार आहे आणि त्याचा मला खूप आनंद आहे की ह्या परिवारासोबत मी जोडली गेलेली आहे आणि म्हणजे काका हे सगळे समोर बसलेले जे आहेत त्यांना सगळ्यांना त्या योगाची आणि प्राणायामाची अनुभूती आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा जर आजपर्यंत नसेल योग आणि प्राणायाम जर साधला नसेल तर अवश्य तुम्ही त्याच्याशी जोडले जा।